नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे विनायक शेठ मासाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती पार पडल्या। तर या मैदानासाठी प्रथम बक्षीस होतं 5 लाखाचं, द्वितीय बक्षीस होतं 3 लाखाचं, तृतीय बक्षीस होतं 1 लाखाचं, चतुर्थ बक्षीस होतं 80,000चं, नंतर 50,000चं, सहावं बक्षीस होतं 30,000चं आणि जे सातवं बक्षीस होतं ते 11,000चं। असे भव्य दिव्य असे महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं म्हणून भव्य दिव्य असं बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं। तर येथे या मैदानाचं झेंडापंचाचं काम जे महाराष्ट्राचा झेंडापंच नामवंत झेंडापंच धनावडे बापू यांनी केलं। पाहायला गेलं तर समालोचनाचं काम महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे यांनी केलं। त्याच्यासोबत साथ दिली किरण भिसे, नंतर रणजित बनसोडे या सर्वांनी मिळून या मैदानाचं समालोचनाचं काम केलं। तर दुसरं पाहायला गेलं तर या लाईव्ह प्रक्षेपणाचं काम P3 या युट्यूब चॅनलने केलं। या मैदानासाठी महाराष्ट्रातून प्रमुख बैल या मैदानासाठी उपस्थित होते। ते कोणकोणते आपण या थोडक्यामध्ये पाहूया। तर यामध्ये शिरसोडीकरांची रायफल त्याच्यासोबत धावली जे नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या उर्फ आता त्याला बावरे नाव देण्यात आले, ही जोडी येथे धावण्यासाठी आलेली होती। तर दुसरं पाहायला गेलं तर लारा गराडेकरांचा लारा होता। नंतर जे मांगडेतात यांचा बॉस म्हणून ओळखला जातो तो सुंदर सोबत लक्ष्या ही जोडी बैल धावण्यासाठी आली। तर निनामकरांचा सुंदर ते दुसरं पाहायला गेलं तर 81 रायफल त्याच्यासोबत साताऱ्यांचा हरिण म्हणून ओळखला जातो तो बलमा ही जोडी सुद्धा या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेली होती। तर जो घाणनकरांचा बब्या आणि त्याच्यासोबत होता बापूशेठ आंबेकर वडकी, उर्मिला माणिकशेठ गायकवाड या नावावरती जी गाडी पळते अर्जुन आणि पाखऱ्या ही गाडी धावण्यासाठी आलेली होती। तर वेगवेगळ्या नंतर घरणीकरांचा राजा असेल त्याच्यासोबत 722 हेमंतशेठ फुलोरे यांचा हरणे असेल ही जोडी सुद्धा मैदानात प्रमुख धावण्यासाठी आलेली होती। तर दुसरं पाहायला गेलं तर जी अपराजित जोडी म्हणून ओळखली जाते ते म्हणजे बकासूर, ज्या क्रमाने त्याला देव मानला जातो बकासूर, आणि त्याच्यासोबत स्वर्गवासी रणजित निंबाळकर सरांचा सर्जा हे सुद्धा तिथे धावण्यासाठी आले होते। तर या प्रमुख गाड्या इथे धावण्यासाठी आलेल्या होत्या। धावण्यासाठी आल्यानंतर या सर्व गाड्यांनी थाटात गट सुद्धा पास केला। गट पास करून सेमीसाठी पात्र झाले। तर सेमीमध्ये कोणकोणत्या अटीतटीच्या लढती झाल्या हे आपण थोडक्यात पाहूया। तर सेमीच्या अटीतटीच्या लढतीमध्ये सेमी क्रमांक 1 मध्ये घरणिकीचा राजा आणि त्याच्यासोबत दॉर्लीकराचा हरण्या ही 1 नंबर तासावरून गाडी धावत होती, आणि त्या दुसऱ्या क्रमांकावर तासावरती गाडी होती शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत होती आबांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत दुसरं पिंटूशेठ मोडक कॉकटेल आणि त्याच्यासोबत होतं देवराष्ट्रेकरांची बावऱ्या ही गाडी ते धावण्यासाठी होती। इथं अटीतटीच्या लढतीमध्ये आपल्या पाखऱ्या आणि शिरसोडीकरांची रायफल यांनी विजय मिळवला आणि क्वार्टर फायनलसाठी मानकर ठरली। घरणीकरांचा राजा आणि द्वारलीकरांचा हरण्या ही गाडी क्वार्टर फायनलसाठी अटीतटीच्या लढतीमध्ये हरण्या आणि शिरसोडीकरांची रायफल आणि पाखऱ्या याच्यामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये लढत झाली आणि क्वार्टर फायनलसाठी राजा आणि द्वारलीचा हरण्या हे झाले। तर दुसऱ्या सेमीमध्ये पुसेगाव हिंद केसरीचा पाठीमागचा जे 2025 मध्ये पुसेगाव हिंद केसरी झालं, तर ह्या हिंद केसरीचा मानकरी रोमन आणि त्याच्यासोबत धीरज शेठ भांडवलकर यांची जे सासवड यांची बादल ही गाडी द्वितीय क्रमांक सेमीमधून पास झाली। तर तृतीय क्रमांक सेमीमध्ये ज्या बैलाला जवळजवळ 10 ते 15 वर्ष हा बैल धावतो तो म्हणजे बॉस म्हणून ओळखलं जातं, बॉस आणि लक्ष्या ही तृतीय सेमी क्रमांकामधून ही गाडी सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाली। तर दुसरी सेमी क्रमांक 4 मध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये जो आता या सेमी क्रमांक 4 मध्ये जवळजवळ इतिहास घडला। कारण काय की जे बकासूर आणि सर्जाची गाडी आतापर्यंत संपूर्ण गाडी ही गुलालत राहत होती, कधीच सेमीला मार खाल्ली नाही, पण आज या मैदानामध्ये इतिहास घडला। इतिहास घडल्यानंतर जी देवाबाई आणि चिमण्या ही गाडी दोघांच्या अटीतटीच्या लढतीमध्ये अंतराने जवळजवळ 2 ते 3 छकड्याच्या अंतराने सर्जा आणि बकासूरला पराभव व्हावं लागलं आणि त्या अटीतटीच्या लढतीमध्ये देवाबाई आणि घरचा साज चिमण्या ही गाडी फायनलसाठी पात्र झाली। तर दुसरा जो 5वा सेमी होता, 5व्या सेमीमध्ये पिस्टन आणि वादळ ही गाडी सुद्धा फायनलसाठी पात्र झाली। फायनलसाठी पात्र झाल्यानंतर ही सुद्धा गाडी चांगल्या प्रकारे धावण्यात आली। नंतर सेमी 6 मध्ये जे आपला संग्राम उदयसिंह उगले पाटील त्यांचा तेजा आणि त्याच्यासोबत धावण्यात आला होता ओंकार। या ओंकार या बैलाने सुद्धा चांगल्या प्रकारे लढत सर्व गाड्या सेमीतल्या गाड्याला लढत देऊन फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला। तर दुसरं 7व्या ह्याच्यामध्ये तिथे सुद्धा अटीतटीची लढत झाली आणि त्यामध्ये निर्विवाद वर्चस्व पटकावलं ते म्हणजे जो आपला अर्जुन आणि त्याच्यासोबत होता घाणनकरांचा बब्या हे एक ओघवती नेतृत्व आहे। तर जे घाणनकरांचा बब्या म्हणजे जे कटरे शेठ आहेत त्यांच्या तो बब्या आहे, त्यांनी नवीन खरेदी केलेला आहे आणि तो प्रत्येक ज्या मैदानात जाईल तिथं तो गुलाल घेत असतो आणि घेत असल्यानंतर ही सुद्धा गाडी आज फायनलसाठी पात्र ठरली। तर ते बब्या चांगल्या प्रकारे धावत असतो आणि त्याच्यासोबत शिरसोडकरांची रायफल सुद्धा धावलेली आहे। नंतर आज अर्जुन सुद्धा धावले आणि अंतराने सेमी पास करून आज फायनलसाठी पात्र झाला। आणि त्याच्यासोबत जो पाठीमागच्या मैदानामध्ये जो 5 लाखाचं मैदान झालं होतं अतुल शेठ भोसले आमदार त्यांच्या मैदानामध्ये
ही गाडी 5 लाखाची जी गाडी राम आणि राजा आदत राजा जी संभाजीनगरची गाडी आहे, त्या गाडीनं 5 लाखाचं पटकवलं होतं. ती सुद्धा गाडी या मैदानामध्ये धावण्यात आलेली होती. पण आज आज घाणनच्या बब्यान आणि त्याच्यासोबत अर्जुन बैल होता त्या पराभूत केलं. हे होते सेमीचे. आणि अटीतटीच्या लढती झाल्या त्या कोणत्या झाल्या ते आपण थोडक्यात बघूया. तर 7व्या क्रमांकासाठी जी उर्मिला माणिकशेठ गायकवाड आणि त्याच्यासोबत जो अर्जुन आणि दुसरा होता घाणनकरांचा बाब्या, ही गाडी फॉल झाल्यामुळे त्यांना 7व्या क्रमांकावरती साठी गुलाल भेटला. नंतर दुसरं पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकामध्ये जो आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 वर्ष बैल धावतो तो म्हणजे सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ बॉस सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर आणि त्याच्यासोबत होता लक्ष्या. ही गाडी ही सुद्धा फॉल झाल्यामुळे त्यांना उत्तेजन बक्षीससाठी 6व्या क्रमांकासाठी ही गाडी गुलालसाठी पात्र झाली. संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजाबाई आणि त्याच्यासोबत धावलेला होता ओंकार, ही गाडी 5व्या क्रमांकासाठी गुलालसाठी पात्र ठरली. जो घरचा साज म्हणून संभाजीनगरहून इथे धावण्यासाठी आलेला होता तो म्हणजे देवाबाई आणि त्यांचाच घरचा बैल म्हणजे चिमण्या, ही गाडी सुद्धा आज 5व्या क्रमांकासाठी पात्र ठरली फायनलच्या गुलालसाठी. तर ही गाडी सुद्धा देवाबाई सुद्धा चांगल्या प्रकारे धावत असतो. त्यांनी ज्या पाठीमागे फलटणचं मैदान झालं होतं, लाखाचं मैदान झालं होतं, त्या 5 लाखाच्या मैदानामध्ये देवाबाई आणि लखने 5 लाख क्रमांक बक्षिसाचे मानकर ठरले होते. आज सुद्धा ते आज 5व्या क्रमांकाचे मानकर ठरून चांगल्या गुलालसाठी पात्र ठरले होते. तर दुसरं पाहायला गेलं तर पिस्टन आणि वादळ ही सुद्धा गाडी सेमीला चांगल्या प्रकारे पळाली होती, गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली होती आणि ती आज तृतीय क्रमांकाची मानकर ठरली. तर ही गाडी तृतीय क्रमांकाची मानकर ठरून गुलालच पात्र ठरली. तर रोमन ही सुद्धा गाडी सेमी 2 मध्ये चांगल्या अंतराने गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली होती. नंतर सेमी 2 मध्ये चांगल्या अंतराने कडनी सेमी क्रमांक 5 वरून धावून तिने चांगल्या प्रकारे अंतराने सेमी काढला होता. अंतराने सेमी काढल्यानंतर आज सुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये बादल आणि रोमन जे आज द्वितीय क्रमांकासाठी आणि गुलालसाठी पात्र ठरले. हे झाले. आज प्रथम क्रमांकाची मानकर ठरली ती गाडी म्हणजे नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत होता शिरसवडीकरांची रायफल आरोही पंकज गाडी यांची शिरसवडीकरांची रायफल. ही गाडी सुद्धा गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे धावली. नंतर सेमीला सुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांनी फायनलसाठी गाडी पात्र ठरली. ते म्हणजे त्याच्यासोबत सेमीमध्ये होती जो पुशेगाव हिंदकेसरीचा जो 2024चा मानकर होता तो जोड त्या धावण्यासाठी आलेला होता तो म्हणजे घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत होता द्वारलीकरांचा हरण्या. ही गाडी आणि दुसऱ्या सोबत होती पाखऱ्या आणि शिरसवडीकरांची रायफल होती आणि दोन्ही अटीतटीची लढत झाली. अटीतटीच्या लढतीमध्ये शिरसवडीकरांची रायफल आणि नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या ही गाडी फायनलसाठी पात्र ठरली आणि दुसऱ्या नंतर 5 क्रमांक 5 मध्ये धावून आज प्रथम क्रमांकाची मानकर ठरली. 5 लाख बक्षिसाचे मानकर ठरले. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. फायनलमध्ये